तुला जाईसारखी इतकी सुंदर वेल एज्युकेटेड सोफिस्टिकेटेड मुलगी मिळाली. काय कचरा मिचरा काय टाकतायत आतमध्ये? कचरा नाही. आय थिंक दिस इज अ लेटर. आय थिंक इट इज फॉर यू. बघ ना. लेटर? हे असं लेटर टाकतात? बघ तुझ्यासाठीच असेल ते. आर यू मॅड? I'll be back. What nonsense. पत्र. प्रिय मिसेस देशपांडे. मिसेस देशपांडे, काल तुम्ही पार्टीत जे बोललात ते खरंच मनापासून होतं का? तुम्हाला मी नचिकेतसाठी खरंच पसंत आहे की तुम्ही एक तडजोड म्हणून मला स्वीकारलंय? हे मी तुम्हाला तोंडावर विचारू शकत नाही म्हणून ही चिठ्ठी लिहिली आहे. जर तुम्ही मला मनापासून स्वीकारलं असेल तर प्लीज आज तुम्ही व्यायाम गार्डन मध्ये न करता तुमच्या टेरेसवर करा. मला माझं उत्तर मिळेल. जाई. टेरेसवर व्यायाम करायचा आहे काय? मग आज मॅडम टेरेसवरच व्यायाम करणार. अरे डिग्स, व्हॉट इज ऑल दिस? तुला माहितीये ना रोज मी इथे व्यायाम करते. हे सगळं ओलं का केलंयस तू? मुंग्या मॅडम, मुंग्या. म्हणजे मॅडम मातीत ना मुंग्या खूप झाल्यात, त्यामुळे सगळ्यांना बुडवून टाकलो. नाही तर तुम्हाला चावले असत्या ना. तुम्ही मस्त जा टेरेसवर व्यायाम करा. नको, त्यापेक्षा मी तिथे जाते. अरे डिक्स, काय करतोयस आता? हे पण का भिजवलंस? मॅडम अख्खा अंगण ओलं केलं पाहिजे, नाहीतर मुंग्या वाढतील आणि घरावर हल्ला चढवतील. काय बोलतोयस? मॅडम तुम्ही जा ना, टेरेसवर व्यायाम करा ना. खूप मोठं टेरेस आहे आपलं. मला टेरेसवर नाही करायचं योगा, मला इथेच योगा करायचंय. मॅडम तुम्ही इथे योगा करायला लागलात ना तर तुमच्या बरोबर मुंग्या पण योगा करायला लागतील. यू आर जस्ट इम्पॉसिबल. जा मस्त. हॅलो. हा, आता मी तुलाच कॉल करणार होतो. हा नचिकेत, अरे तुझ्या आई इथे गच्चीत व्यायाम करतायत. हो, तिने बोलवलंय तुला संध्याकाळी. आता वर्कआउटला गेली तेव्हा ती मला बोलली तुला कॉल करायला. तुझ्या आईंना खुश करण्यासाठी आपण काय काय नाही केलं नचिकेत. पण बघ ना, शेवटी तुझ्या आईंनी आपलं नातं स्वीकारलंच. व्हॉट आर यू सेइंग? खरंच? पण असं काय लिहिलं होतं तू त्या लेटर मध्ये? अँड हाऊ डू यू नो की तिने ऍक्सेप्ट केलं? नचिकेत, अरे मी त्यांना सगळं नीट समजावून सांगितल्यानंतर मी लिहिलं होतं की तुम्हाला मी सई म्हणून मान्य असेल तर तुम्ही आज तुमच्या गच्चीत व्यायाम करा. आणि बघ ना नचिकेत, तसंच झालं. ते त्यांच्या गच्चीत व्यायाम करतायत आता. किती घाबरत होतो ना आपण. बट फायनली आता माझं सगळं टेन्शन संपलंय. हो रे नचिकेत, अर्ध युद्ध जिंकलोय आपण. डोंट वरी, बाकीचं पण जिंकू आपण. आणि मम्मी संध्याकाळी तुला बोलवलंय, दॅट मीन्स तिने तुला ऍक्सेप्ट केलंय म्हणूनच बोलवलं असेल. हे आता स्ट्राईक झालं माझ्या. हो का? पण नक्की तुझ्या आईंनी कुणाला बोलवलंय? म्हणजे सई केतकरला बोलवलंय की जाई जोशीला बोलवलंय? डझंट मॅटर ना. तू सई जोशी बनवून तरी चालेल. चल, आय सी यू इन द इव्हनिंग. हो, अच्छा, बाय. तू? What are you doing here? तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची?
हो तुम्हीच तर. हो मीच काल इतक्या मोठ्या पार्टीमध्ये सगळ्यांसमोर हे अनाउन्स केलंय की नचिकेत आणि जाईचं लग्न होतंय. डू यू अंडरस्टँड दॅट? तुला हे लक्षात ठेवलं पाहिजे आता. हो पण काय, मी तुला एवढं सगळं सांगते तरी आर्ग्यू करायचंय तुला माझ्याशी? हे बघ, जाई त्याची होणारी बायको आहे आता. सो यू हॅव टू गेट आउट ऑफ हिज लाईफ. त्याच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं? मॉम पण नाही प्लीज, तू मध्ये पडू नकोस. हिला आत्ताच्या आता इथून घेऊन जा. मी आता जाईला इथे बोलवलं अँड शी विल बी हिअर एनी मोमेंट. तिच्या समोर प्लीज मला हा केतकरांचा ड्रामा नकोय. ओके? व्हाय आर यू स्टिल स्टँडिंग? मी तुला म्हंटल हिला इथून घेऊन जा, कळलं नाही का तुला? हे बघ नॅक, तू जर तिला घेऊन गेला नाहीस तर पुढे मी काय करीन त्यासाठी मला ब्लेम करायचं नाही. ओके फाईन. नचिकेत, तुझ्या आईंनी नक्की ती चिठ्ठी वाचली आहे ना? हो वाचली म्हणून तर ती गेली ना टेरेसवरती. आय मीन दॅट वॉज सपोज टू बी द सिग्नल, राईट? बरोबर. म्हणजे त्यांनी चिठ्ठी वाचली आहे म्हणजे त्यांना माहितीये की जाई आणि सई एकच आहेत. मग माझ्यावर का चिडल्या त्या? आणि मला असंही म्हणाला की जाई येणार आहे भेटायला. काय? दिस इज टू कन्फ्युजिंग सई. आय हॅव नो आयडिया ही गडबड कशी झाली. मी सांगते. आजी तू? हो, तू लिहिलेली चिठ्ठी बदलली आहे. कोणी? मी. काय? आजी अगं तू कशी काय बदललीस चिठ्ठी? तुला तर माहिती सुद्धा नव्हतं की मी चिठ्ठी लिहिली आहे. पण देवाच्या मनात होतं ना की मला सगळं कळावं असं. ही चिठ्ठी जेव्हा माझ्या हाती लागली ना तेव्हा तुझा मूर्खपणा माझ्या लक्षात आला आणि मी ताबडतोब दुसरा मजकूर लिहिला. जाई आणि सई एकच आहेत हे काढून टाकलं त्यातून. पण मॉमला हे कधीतरी कळणारच आहे ना. अरे पण आता ती वेळ आली नाहीये. तुम्ही उगीच घाई करू नका. आजी, नचिकेतच्या आईच्या मनातला गैरसमज वाढत चाललाय ग. पण काहीही असलं ना तरी आता त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नाही. नाहीतर ते कधीच तुझं आणि नचिकेतचं लग्न लावून देणार नाही. देवकी, मॉमला जाई आवडावी म्हणून आपण तिला तसं क्रिएट केलं अँड नाव आवर मोटिव्ह इज फुलफिल्ड. पण हे सगळं ज्या पद्धतीने झालंय ना ते अपेक्षित नव्हतं आपल्याला. हे बघ आजी, मला ना खोटं बोलण्याचा, खोटं वागण्याचा आता खूप जास्त कंटाळा आलाय. मला त्रास होतोय ग या सगळ्याचा. प्रेम केलंयस ना, मग प्रेमासाठी एवढा त्रास सहन करायला नको. आपल्याला योग्य वेळ यायची वाट बघावी लागणार. ओके, मग आता काय करायचंय? जे आहे ते आणि तसं चालू ठेवायचं. म्हणजे हिनी जाईचा कॉस्ट्युम घालून मॉमला भेटायला जायचं? हो नक्कीच. जाईला अशी एवढ्या लवकर घालवून चालणार नाही आपल्याला. आजी अगं, आपणचा भ्रमणध्वनी येतोय जाईसाठी. अगं मग उचल ना तो. बघ काय म्हणतात जमदग्नी. हॅलो मिस्टर केतकर. जाई, अगं तू आहेस कुठे? मी आय एम आउट ऑफ स्टेशन मिस्टर केतकर. ऍक्च्युली बाहेर आहे मी. माझ्या मावशीकडे आली आहे सांगलीला. हो का? बरं बरं. काही काम होतं का? हो, मला जरा त्या नचिकेत बद्दल तुझ्याशी सविस्तर बोलायचंय. हो का? बर चालेल. हा, आले की भेटूयात आपण, मग बोलू. बर. ओके बाय. हो. घ्या. काय? जाईशी त्यांना नचिकेत बद्दल काहीतरी बोलायचंय. अरे देवा, आधी फक्त तू संकटात होतीस, आता तर हे जाईच्याही मागे लागलेत. हो ना ग. जाऊ दे, तू जाईचे कॉस्ट्युम घाल आणि मॉमला भेटायला. काय आता? हो, जाईची सुटका काय इतक्या लवकर होत नाही. डिक्स, जस्ट टेल मी वन थिंग. हा मॅडम, 2 मिनिटात कॉफी आणता. नाही नाही नाही, मला एक गोष्ट सांग असं म्हणाले मी. अच्छा, सांगा ना, बोला.
तुला जाईबद्दल काय वाटतं? आय मीन तुझं ओपिनियन काय आहे? जाई वहिनी एकदम झकासच आहे. वहिनी? डायरेक्ट वहिनी? नाती जुळवायला तुला वेळच लागत नाही ना? मॅडम नाव काही असलं तरी मुलगी तीच आहे ना. मुलगी तीच आहे म्हणजे? भाईची होणारी बायको म्हणजे माझी वहिनीच. हा. परत भाई म्हणालास त्याला? यू नो आय डोंट लाईक इट. सॉरी. एनिवे, आज जाई घरी येणार आहे, सो तिच्यासाठी ना काहीतरी मस्त कर खायला. मॅडम थालीपीठ करतो, वहिनीला जाम आवडतं. तुला कसं माहित? अंदाज. चुकतोय तुझा अंदाज. नाही म्हणजे जाईकडे बघून तिला थालीपीठ आवडत असेल असं नाही वाटत मला. मॅडम तुम्हाला आवडतं का थालीपीठ? हो, खूप. आय जस्ट लव्ह इट. प्रचंड आवडतं मला. मग जाईला का नाही आवडणार? नाही म्हणजे आजकालच्या यंग जनरेशनला पिझ्झाज, बर्गर्स, फ्रेंच फ्राईज हे सगळं आवडतं ना, म्हणून म्हटलं. हो मॅडम, त्यांच्या घरी तर याचं नाव पण नाही काढत. तुला बरीच माहिती दिसतेय. कसं कळलं तुला? अंदाज बांधला मी. परत हे असे अंदाज बांधण्यापेक्षा ना जा तिच्यासाठी चीज सँडविच बनवून तयार ठेव. ती कधीही येईल आता. जाई जोशी. शील बी हिअर एनी मोमेंट नाउ. गोलमाल. कोण आहे? बाळा मी आई. दार उघड. आई, हा मी कपडे बदलती. आई काय काम होतं का? नाही अगं, मी संध्याकाळी ना बाजारात जाणारी भाजी आणायला. तू येतेस का माझ्या बरोबर? तुलाही जरा बदल होईल. नको आई, माझी इच्छा नाहीये. अगं तुझं मन रमेल बाळा, चल ना. नको ना आई, मी ना संध्याकाळी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जाणार आहे. हो का? बरं, मग छान गप्पा मारा मैत्रिणीशी. आणि नको तो विचार करत बसू नकोस. हा, त्रास करू नकोस स्वतःला. आई तू काळजी करू नकोस. बरं चल. हो नचिकेत, मी येतेय. तू आईंना सांग की जाई 5 मिनिटात पोहोचते. हा 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 हा. अरे देवा, अरे देवा, बाप्पा आहे तिथे. आता मी कशी जाऊ? कोण आहे? अगं मी आहे, देवकी विश्वासराव केतकर. आजी तू आहेस का? ये लवकर. आजी गडबड झाली. आप्पा आले, आता मला नाही जाता येणार. अगं मी आहे, काळजी नसावी. अगं मी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवते. तुझा पटकन. हा 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 उघड. हा देवा वाचव रे बाबा मला. देव भावाचा भुकेला. पण काही सुविचार फळ्यावरच शोभून दिसतात नाही? काय तुम्ही काय टोमणा मारताय मला? अहो तुम्हाला कोण टोमणा मारेल? पण भाव म्हणजे भावना आणि श्रद्धा हे सगळं मनात असण्याच्या ऐवजी जर नुसता रागच असेल तर तो तरी कसा काय प्रसन्न होणार? कुणाच्या मनात राग आहे? अहो मी सहज बोलले अगदी. तुमच्याबद्दल नाही काही.
म्हणजे पण काही लोक असतात ना हो, सतत दुसऱ्यावर कुरघोडी करायचा विचार करणारे. तुम्ही कुठे कधी कुणावर कुरघोडी करता? छे, अजिबात नाही. कळतोय बर का, तुमच्या बोलण्याचा रोख कळतोय मला. अहो कसला रोख. बरं ते जाऊ दे. आज मी ना एक नवीन काढा शिकले, तुम्हाला पण शिकवते. चला. अहो 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 चला, अहो मी शिकवते नवीन काढा. अहो असं काय करताय तुम्ही? नाही मला सांगा ना, मी का शिकू? अहो तुम्ही आहात ना मला काढा करून द्यायला, का तुम्ही हिमालयाच्या शिखरावर जाऊन बसणार आहात? मी आहेच हो, पण समजा मी कधीतरी आजारी पडले किंवा सुना नसतील घरी, तर उगाच तुम्हाला त्रास नको व्हायला ना, म्हणून शिकवते. चला चला. ठीक आहे. काय आहे, माणसाने कायम विद्यार्थी दशेत असावं. चला 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 चला. हे घ्या. मी जरा आलेच. काय हे साई? सत्यानाश. तू इथे अचानक कशी काय या घरात? आणि अशी लपून छपून कुठं निघालीस? मिस्टर केतकर, तुम्ही आहात का घरी? म्हणजे म्हणजे तुम्ही होतात का घरी? मला वाटलं नाही आहात, म्हणून मी आपली जायला निघाले होते. पण काय ग, तू सांगलीला गेली होतीस ना तुझ्या मावशीकडे? हो 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 गेले होते. गेले होते. आले मी. काम होतं ना म्हणून. कसलं काम? असं काय करता मिस्टर केतकर तुम्ही? मी काम घेतलंय ना नचिकेतचं. चला निघते. मी थांब जरा, मला महत्वाचं असं तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? हो. ऍक्च्युली मिस्टर केतकर, आपण नंतर बोलूया. मला एक इम्पॉर्टंट. मी महत्वाचा आहे, कळलं? हे घ्या ताई, 50 रुपये झाले. ताई, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? नाही काही नाही. बरी नाहीये का तुमची? काही नाही. किती झाले म्हणाली? 50 रुपये झाले. हे घे. काय जोशी वहिनी, लेकीचं लग्न ठरलं म्हणे. हो. अहो त्या दिवशी काळू वहिनी आल्या ना, तर त्या सांगत होत्या. अगं अचानकच ठरलं सगळं. जाईनेच ठरवलंय. लव्ह मॅरेज, पण मुलगा खूप चांगला आहे. अगं बरं मग लग्न कधी करणार आहे? अगं याच महिन्यात. लग्न झाल्यानंतर जाई सिडनीला जाणार आहे. वा वा वा, याच महिन्यात? आणि डायरेक्ट परदेशी जाणार? नशीब काढलं हो तुमच्या लेकीने. नशीब कसलं काढलं? 1 नंबरची आगाऊ आणि उद्धट आहे यांची मुलगी. अहो काय बोलताय तुम्ही? जाईला ओळखता का तुम्ही? हो, चांगली ओळखून आहे मी तुमच्या जाईला. मैत्रिणीचा प्रियकर पळवलाय ना तिने. हो काय बोलताय तुम्ही? विचारा ना तुमच्या जाईला, म्हणावं लाज नाही वाटत? आणि काय हो, हे संस्कार दिलेत तुम्ही तिला? ताई तुम्ही आता जास्तच बोलताय. नाही, तुम्हाला खरं काय ते माहिती नाहीये ना, मग तुम्हाला माझा राग येणारच. पण मी जे बोलते ना ते खरंच आहे. थांबा, आत्ताच फोन करून विचारतेच जाईला. राहू दे, आता लगेच काही करू नका भ्रमणध्वनी वगैरे. आता गेलीये ना मावशीकडे 2 दिवस भटकायला, 2 दिवसांनी आली ना की मग विचारा. अहो काय बोलताय तुम्ही? कुठली मावशी? जाई पुण्यालाच राहते आणि तिथेच नोकरी करते ती. आणि मला कुठलीही बहीण वगैरे नाहीये. नाही तुम्ही काय बोलताय ना, तुम्हालाच कळत नाहीये. अहो सई नावाची मैत्रीण नाहीये का तुमच्या जाईला? अहो माझी जाई गेली 8 वर्ष पुण्यालाच राहते. अगो बाई ईश्वरा, क्षमा करा. नाही म्हणजे खरंच माझं चुकलं. काय झालं ना, माझा ना गैरसमज झाला. काही हरकत नाही. एक आई म्हणून तुम्हाला जो त्रास होतोय ना, त्यातून तुम्ही लवकरच बाहेर पडाल अशी देवाकडे प्रार्थना करते ती. काही काळजी करू नका. धन्यवाद, माफ करा. हे बघ, त्या कांगारूच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. आमच्या सईला सुद्धा त्या भोळ्या चेहऱ्याचीच भुरळ पडली होती. कसं आहे मिस्टर केतकर, मी तुमच्या सई सारखी नाहीये.
माझं वे ऑफ थिंकिंग वेगळं आहे. नाही, मान्य आहे ना, मला मान्य आहे. पण तू एक भारतीय मुलगी आहेस आणि भारतीय मुलींना फसवून तिकडे घेऊन जाण्यासाठीच तर ते कांगारू इथं आलंय. आय डोंट थिंक सो. हे बघ, नीट विचार कर. काय अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू अजूनही त्याच्या तावडीतून सुखरूप बाहेर येऊ शकतेस. अहो जाऊन दे ना, त्यांचं ते बघून घेतील आणि शेवटी ही त्यांची खाजगी बाब आहे. जाई, तू जा ग, तुला उशीर होत असेल ना. हो. जा. जाई थांब. सौभाग्यवती, तुम्ही मध्ये मध्ये बोलून त्याची वकिली करू नका. हा जाई, अगं ही परदेशी मुलं तिकडे गेल्यानंतर आपल्या मुलींशी कशी वागतात हे अजून तुला माहिती नाहीये. अगं त्यांना घर कामाला लावतात, वाटते तसे छळ करतात त्यांचा. आता मी कशी जाऊ नचिकेतच्या आईकडे?